नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण फक्त 1 कप तांदळापासून जाळीदार अप्पम बनवतोय आणि त्याबरोबर मस्त अशी खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवणार आहोत। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। इथे मी 1 कप तांदूळ घेतले होते। 2 वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हे मी 2 तासासाठी भिजत ठेवले होते। तर तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता, जो आपण घरी भात करण्यासाठी जे तांदूळ वापरतो ते इथे घ्यायचेत। तर इथे या कपाने 1 कप मोजून मी तांदूळ घेतले। 2 तासानंतर तांदूळ छान भिजले गेलेत। आता हे वाटून घ्यायचेत। पाणी निथळून हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले। पाव कप पाणी घालून अगदी बारीक अशी याची पेस्ट करून घेतली। तर पाहू शकता अगदी स्मूथ अशी ही पेस्ट इथे तयार झाली। आता इथे गॅसवरती मी एक पॅन गरम करत ठेवलाय। तयार केलेल्या पेस्टमधले 2 मोठे चमचे पेस्ट यामध्ये घालायची आहे। गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि हे असं मिक्स करायचं आहे। हे लगेच घट्ट व्हायला लागतं। याचा गोळा होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर इथे पहा याचा लगेचच असा गोळा होतो। गॅस बंद करायचा आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये 2 चमचे शिजवलेला भात घालायचा आहे। चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। 1 चमचा साखर घालायची आहे आणि अर्धी वाटी यामध्ये किसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे आणि यानंतर हे मिक्सरला फिरवून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे पहा मी वाटून घेतलं आहे। ही पेस्ट आता एका बाउलमध्ये मी काढून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये मी काढून घेतलं। आता झाकून हे आपल्याला 4 तासासाठी फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर मी सकाळी तांदूळ भिजत घातले होते। 2 तासानंतर सगळं साहित्य घालून वाटून घेतले आणि आता हे मी 4 तास दुपारी थोड्याशा उबदार ठिकाणी फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे। तर खिडकीमध्ये जिथे ऊन येतं त्या ठिकाणी ठेवा, म्हणजे छान असं फर्मेंट होईल। आता आपण चटणी तयार करूया। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी मी ओलं खोबरं घेतलं आहे। यानंतर यामध्ये 2 चमचे भाजलेली चण्याची डाळ घातली आहे। 2 हिरव्या मिरच्या घातल्यात। थोडीशी कोथिंबीर घातली आहे। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि थोडंसं आलं घातलं आहे। पाणी घालून ही चटणी आता आपण वाटून घेऊया। तर ही चटणी थोडीशी पातळ अशी वाटून घ्यायची आहे आणि आता याला फोडणी देऊया। तर इथे 1 चमचा तेल गरम करून घेतलं। पाव चमचा मोहरी घातली आहे। थोडासा कढीपत्ता घातला आहे। तरी मस्त अशी खमंग फोडणी चटणीवरती घालायची आहे। खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे। चटणी तयार आहे। आता आपण अप्पम बनवूया। तर 4 तासानंतर हे पीठ पहा छान असं फर्मेंट झालं आहे। इनो सोडा असं काही न वापरता खूपच मस्त असे अप्पम तयार होतात। अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे। हे छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हे घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालू शकता। इथे मी घालत नाही आहे। पीठ अगदी हलकं झालं आहे। आता याच्यापासून आपण अप्पम तयार करूया। इथे मी लोखंडी कढई गॅसवरती गरम करत ठेवली आहे। तुम्ही नॉनस्टिक कढईमध्ये सुद्धा बनवू शकता। फक्त कढईचा बेस असा खोलगट असेल अशी कढई घ्या। पसरट बेसवाली कढई घेऊ नका। 2 चमचे यामध्ये पीठ घालायचं आहे। कढईला आधी मी तेलाने थोडंसं ग्रीस करून घेतलं आहे। पीठ घातल्यानंतर अशी कढई फिरवून पसरवून घ्यायचं आहे पीठ अशा पद्धतीने। आता झाकण ठेवून 2 मिनटं हे अप्पम आपण भाजून घेऊया। 2 मिनटानंतर पहा झाकण काढलं मी आणि आणखी मी हे 1 मिनटं छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलं। अगदी अलगद हे निघून येतं। जाळीदार असं अप्पम तयार झालं आहे। इथे मी आणखी एक करून दाखवते। 2 चमचे पीठ घालायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे। झाकण ठेवून भाजून घ्यायचं आहे। तर हे दुसरं अप्पम सुद्धा तयार झालं आहे।
खूप मस्त लागतं हे चवीला। नक्की करून पहा। आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।